नमस्कार, मी पूजा आणि माझ्या या व्हिडिओमध्ये तुमचं स्वागत आहे. तर आज आम्ही बनवत आहे चिकन बिर्याणी. यासाठी इथे 1 किलो चिकन घेतलेलं आहे. रेडीमेड मसाला टाकलेला आहे. हळद टाकलेली आहे 1 चमचा, 1 चमचा लाल तिखट, 1 चमचा धना पावडर आणि अर्धा चमचा मीठ. आता हे सगळं मिक्स करून चिकनला मॅरिनेट करायचं आहे. यामध्ये आता लसूण अद्रकची पेस्ट टाकलेली आहे आणि ही चिकन बिर्याणी आहे ना, बॅचलर मुलं किंवा कोणीही बनवू शकतं, कारण याला जास्त घरी तयारी करायची गरज नाही, कारण रेडीमेड मसाले सगळे वापरलेले आहेत यासाठी. तर इथे सगळं मिक्स करून चिकन साधारण 10 ते 15 मिनटंच मॅरिनेट केलेलं होतं आम्ही. आणि मॅरिनेट हे सगळं मिक्स करून मॅरिनेट करायला ठेवायचं आहे आपल्याला, म्हणजे छान अशी चव लागते त्या चिकनला. इथे साधारण 1 किलो चिकनसाठी आम्ही 1.5 किलो तांदूळ घेतलेला होता. तर तो तांदूळ पाण्यामध्ये भिजवून ठेवलेला होता थोडासा. आणि आता इथे कुकर ठेवलेला आहे आणि कुकरमध्ये थोडंसं तेल टाकून जे मसाल्याचं पाकीट आपल्याला बाहेर मिळतं दुकानामध्ये, त्यामध्ये सगळे मसाले असतात ते यामध्ये टाकायचे आहे आणि पाणी टाकून गरम होऊ द्यायचं आहे. आणि पाणी गरम झालं की त्यामध्ये आपल्याला जो आपण तांदूळ भिजवला तर साधारण 10 मिनिट तो तांदूळ आम्ही पाण्यामध्ये भिजवून ठेवला होता. आणि इथं हा मसाला छान परतून झाला की त्यामध्ये पाणी टाकायचं आहे आणि पाणी थोडंसं गरम झालं की त्यामध्ये तांदूळ शिजायला टाकायचे आहेत. इथे तुम्हाला तुमच्या दादांची रिॲक्शन पाहिलीच असेल की मला शूट नको करू. आता शेफला शूट नाही करणार तर कसं होणार, पण ठीक आहे, थोडंसं घेतच आहे त्यांना मी व्हिडिओमध्ये, पुढे दिसेल तुम्हाला. त्यांना व्हिडिओमध्ये जास्त यायला नाही आवडत, पण चिकन बिर्याणी नॉनव्हेजच्या रेसिपीज खूप छान बनवतात ते. त्यामुळे तुमच्यासाठी हा व्हिडिओ आहे. आणि याला जास्त म्हणजे घरी करायची, स्पेशली बायकांसाठी ही रेसिपी खूप इझी आहे, कारण घरी काहीच करायचं नाही, आपला रेडीमेड मसाला आणून सर्व करायचं आहे. म्हणजे आम्ही जास्त घरी काहीच तयारी केली नाही आहे. फक्त कांदा कापलेला आहे आणि लसूण, बाकी रेडीमेड मसालाच आणून सर्व तयारी केलेली आहे. तर तुम्ही इथे पाहू शकता 1.5 किलो तांदूळ आहे, त्यामुळे आम्ही कुकर भरून पाणी ठेवलेलं आहे. आणि आता त्यामध्ये आपण थोडंसं पाणी गरम झालं आणि मीठ टाकायचं आहे थोडंसं यामध्ये, आणि तांदूळ टाकून द्यायचा आहे आणि तो शिजवायला ठेवायचा आहे. इथे तुमचे दादा तांदळातलं पाणी काढत होते आणि आता यामध्ये तांदूळ टाकून द्यायचा आहे. मग इथे तांदूळ टाकून देत आहे तुमचे दादा. सगळे बिर्याणीची तयारी आणि बिर्याणी तुमच्या दादांनीच बनवलेली आहे, मी फक्त कांदा चिरून दिलेला आहे. आणि इथं त्यांनी पुदिना, अद्रक, लसूण आणि मिरची असं वाटण केलेलं आहे. आणि ते सांगत होते की स्लो मोशनमध्ये काढ, पण मला काय जमत नव्हतं ते, मग त्यांनीच काढलं ते स्लो मोशन व्हिडिओ. तर तुम्हाला कसा वाटला हा स्लो मोशन व्हिडिओ मला नक्कीच कमेंटमध्ये सांगा. जरा सिनेमॅटिक शॉट असं काय ते म्हणत होतं, ते अजून आपल्याला एवढं काही समजत नाही त्यामधलं. तर इथे त्यांनी पुदिना घेतलेला आहे, लसूण, अद्रक आणि हिरवी मिरची असं वाटण करून घेतलेलं होतं. इथे पण स्लो मोशनमध्ये व्हिडिओ काढलेला आहे त्यांनी तांदळाचा भात शिजण्याचा. तर अजून एक गोष्ट सांगायची आहे, आपल्याला हा राईस आहे तो पूर्णपणे शिजवायचा नाही आहे, 50% शिजवायचा आहे, कारण त्याला थोडासा दम टाईप बिर्याणी बनवणार आहे आम्ही. तर त्यासाठी पूर्ण शिजवायचा नाही आहे आणि थोडा अर्धवट कच्चा झाला की त्याला आपल्याला बंद करायचा आहे गॅस. आणि हो, ॲक्टिंग तर मला जमत नाही, पण काही काम नाही करत तेव्हा इथं मी त्यांना थोडंसं ते ठेचून देत होते, जे अद्रक लसूण वगैरे जे होतं, पुदिना. आणि मी तर म्हणत होते मी तर थक गई भाई साहब. आणि यांनी हा व्हिडिओ कधी काढला मला लक्षात नाही आलं, आणि तो स्लो मोशनमध्ये त्यांनी काढलेला आहे. तर कशी वाटली माझी ॲक्टिंग मला नक्कीच कमेंटमध्ये सांगा. इथे आपला राईस शिजत आहे.
इथे तुमचे दादा चेक करताय राईस कुठपर्यंत शिजलेलं आहे. 50% वगैरे असं शिजवायचं आहे त्याला. तर मग इथला एस सांगते. त्यांनी जेव्हा त्यांना मी व्हिडिओमध्ये घेत होते तर ते म्हणे की मला व्हिडिओमध्ये नको घेऊ, माझ्या डोक्यावर केस नाही आहेत. त्यांना मी सांगत होते की तुमच्या डोक्यावर एक जरी केस राहिला तरी मी तुमची साथ सोडणार नाही. असं बोलणं चालू होतं. तर ते मला म्हणे बस लब्बाड काही पण बोलते, पण हे खरंच आहे. नवरा पण छान मिळाला आहे, प्रेम करणारा, समजून घेणारा. तर अजून काय पाहिजे आपल्याला, आणि आयुष्यभर साथ नाही सोडणार हे तर आहेच. आणि इथं कुकर आम्ही झाकण लावून त्याला जो राईस बाकीचा आहे तो वाफेवर शिजणार आहे. इथे कुकरचं झाकण लावून गॅस बंद करणार आहे आम्ही, आणि बाकीची तयारी करणार आहे. इथे दादांकडून कुकरचं झाकणच लागत नव्हतं. कुकर पण अँटिक झालेले आहेत आता, खूप वर्षापासून ते यूज करतो आहे त्यासाठी. पण जुनं ते सोनं असतं आणि जुन्याच वस्तू आपण जास्त वापरतो. तर इथे तुम्ही पाहू शकता कुकर बाजूला ठेवलेला आहे आणि वाफेवर जो पण राईस असेल तो शिजेल. आणि ते मस्ती चालू होती की त्यांना म्हणजे लहान मुलंच आहे त्यांच्यामध्ये, आणि असंच राहावं ते आयुष्यभर. त्यामुळे मॅरेज लाईफ छान अशी जगली जाते. इथे आम्ही पातेल्यामध्ये त्याला दम देणार आहे. तर इथं तेल टाकलेलं आहे. मी त्यांना विचारत होते किती तेल टाकायचे, आणि ही रेसिपी आहे ना, ही मी माझ्या ह्याने सांगते अंदाजे. तर इथं मी म्हटलं की अंदाजे तेल टाकायचं आहे. तर अंदाजे तेल टाकायचं म्हणजे इथं आपण 5 ते 6 पळ्या तेल टाकलेलं आहे, आणि 5 ते 6 पळ्या तेल टाकल्यानंतर जिरं मोहरी टाकलेली आहे, कांदा टाकलेला आहे, आणि कांदा छान असा परतून घ्यायचा आहे. कांदा छान परतून झाला की आपल्याला बाकीचं साहित्य त्यामध्ये टाकायचं आहे. हां, बघा आमचे शेफ नाथखुळा एक नंबर बनवता नॉनव्हेज. कांदा थोडासाच परतला आहे. आता त्यामध्ये ते जे पुदिना होतं, मिरची, अद्रक, लसूण आणि ते वाटण जे केलं होतं ते यामध्ये ते टाकत आहे, आणि ते टाकून घेणार आहे. ते टाकून झाल्यानंतर छान असं परतून घ्यायचं आहे. ते परतून झालं की यामध्ये गार्लिक आणि लसणची पेस्ट आहे ती टाकून घेतलेली आहे, आणि ती छान अशी तेलामध्ये परतून घ्यायची आहे. आणि जशी बिर्याणीची सुरुवात केली होती बनवायला तशी मुलांनी खूप घाई केली की मामा बनलं का, पप्पा बनलं का. मुलांना पण खूप आवडतं. आणि हा इथे रियान खेळून आलेला आहे खालून, तर त्याला पाणी प्यायचं होतं. तर त्याला पाणी दिलं, आणि इथे थोडीशी ॲक्टिंग केली की शूटमध्ये आपण पण यावं. मग शेफ आले, शेफने पण थोडंसं मिक्स केलं, आणि दही. आणि यामध्ये ना एक मेन गोष्ट आहे, चिकन शिजवताना एक थेंबही पाणी न टाकताच ते चिकन आणि बिर्याणी शिजवलेली आहे. फक्त भात टाकतानाच म्हणजे भात जो अर्धा कटचा जो शिजवणार आहे 50% त्यालाच फक्त राईसला पाणी टाकलेलं आहे. पण जेव्हा आपण चिकन शिजवणार आहे त्यामध्ये एकही थेंब पाणी टाकलेलं नाही. त्यासाठी इथे दही आणि ताकाचा यूज केलेला आहे. तर इथे दही टाकल्यानंतर त्यांनी जो पुदिना आणि कोथिंबीर आहे ती टाकलेली आहे. कोथिंबीर तर चिरता येते, पुदिना टाकून घेतलेला आहे. आणि बाकी 2 शेफ पण त्यांना मदत करण्यासाठी इथे. हे बघा माझी मुलगी खाली खेळत होती आणि लागून आला, आणि हा छोटा शेफ रियान. तर बोलायला खूप हुशार, आणि त्याला पण असं स्वयंपाकाची थोडीशी आवड आहे आत्ता, की मम्मीला त्याला पण आवडतं असं की काही बनव असेल तर मध्ये मध्ये लुडबुड करायला. मग तो इथे हलवत होता. मग ते झाल्यानंतर तो इथे काय सांगतो बघा. आम्ही टाकणार आहे गरम मसाला चिकनवाला. आता याला हलवायचं. त्याचा आवाज एकदम खणखणीत आहे, आणि खूप मोठा आहे. स्कूलमध्ये पण त्याला पार्टिसिपेट करायला सांगता, कारण त्याचा आवाज खूप मोठा आहे, म्हणजे बाकीच्या मुलांना ऐकू जाईल. आणि इथं माझ्या मुलीचं काय चाललं आहे बघा, सारखं मम्मा मम्मा आणि मध्ये.
आणि ते एक मसाल्याची पुडी टाकून दिलेली आहे आणि कलर कसा चेंज झालेला आहे बघा. तर इथे त्याला थोडंसं एक 2 मिनटासाठी परतून घेतलेलं आहे तेलामध्ये. आणि ते झालं की त्यामध्ये आता आपल्याला कोथिंबीर टाकून घ्यायची आहे आणि चिकन टाकायचं आहे. हे बघा मॅरिनेट चिकन कसं झाले ते त्यामध्ये आपल्याला टाकायचं आहे आणि ते परतून घ्यायचं आहे. आता आपलं चिकन टाकून झालंय, आता याला हलवायचं आहे असं. जी भूक लागली છાસ નાખવાની બાકી છે. છાસ થઈને ગરમ થવા દેવાનું, પછી ખાવાનું. तू लांब हो, चटका लाग. हा पहिल्यांदा असा गोंधळ असतो घरी, त्यामुळे व्हॉइस ओव्हर करावा लागतो. आता यामध्ये थोडंसं 1 ते 2 चमचे लाल तिखट टाकलेलं आहे आणि लाल तिखट टाकून ते मिक्स केलेलं आहे. छान असं मिक्स झालं की त्याला आपल्याला झाकण ठेवून थोडंसं चिकन शिजू द्यायचं आहे. हा काय दिसतंय चिकन, मस्त साधा राईस आणि हे चिकन किंवा पोळी भाकरी याच्यासोबत पण हे चिकन तुम्ही खाऊ शकता. मल्टी टाईप डिश आहे ही. यामध्ये तुमची बिर्याणी पण बनवू शकते. आणि बघा काय टेक्स्चर आणि काय बघूनच तोंडाला पाणी सुटलं असेल, माझ्या पण सुटलेलंच होतं. टेस्ट तर खूपच छान झाली होती. नक्कीच बनवा ह्या पद्धतीने. तुम्ही भाजी पण अशी बनवू शकता आणि किंवा बिर्याणी पण बनवू शकता. तर यामध्ये याला झाकून ठेवलेलं आहे आणि आता यामध्ये चवीनुसार थोडंसं मीठ टाकायचं आहे आणि हलवून त्याला अजून थोडंसं शिजू द्यायचं आहे चिकनला. नेहमी आम्ही ना चिकन खिचडी बनवायचो, पण आज थोडंसं दम बिर्याणी बनवलेली आहे. तर ही पद्धत खूप सोपी आहे आणि इझी पण आहे. पण ज्याच्या त्याच्या हाताला चव राहते, जशी माझ्या नवऱ्याच्या हाताला चव आहे नॉनव्हेजच्या रेसिपीजमध्ये. तर मी त्यांना सांगते बनवायला. तर बघा कसं हॉटेलला पण मागं टाकेलं असं दिसतं ते. आणि त्यानंतर जी एक ताकाची पिशवी होती त्यातली अर्धी टाकली त्यांनी आणि मिक्स करून घेतलं त्याला पण. आणि मिक्स करून घेतलं आणि ते माझी भाची आहे ती विचारत होते, मामा काय बनतं आहे आज, तर चिकन बिर्याणी, तर तुला आवडतं का वगैरे असं चाललं होतं. एवढा गोंधळ करताना त्यामुळे मी हे अनम्यूट केलेला आहे आणि व्हॉइस ओव्हर करते हा माझा व्हिडिओ. तर आता हे मिक्स करून झाल्यानंतर तुम्ही पाहू शकता कुकरला झाकण लावून तर तो तांदूळ किती फुललेला आहे. आणि डायरेक्ट आपल्याला हा भात यामध्ये अशा पद्धतीने टाकून घ्यायचं आहे. वरून लेअर द्यायचं आहे. असं नाही आहे की एक लेअर आणि ते तशी पण पद्धत आहे, पण ही आमची पद्धत आहे. नक्कीच ट्राय करा. कमी मेहनत आणि चविष्ट रेसिपी. आणि भात असा टाकून झाल्यानंतर वरून जी अर्धी ताकाची पिशवी उरलेली ते त्यांनी टाकून दिली आणि छान असं घट्ट झाकण लावून त्याला ठेवलेलं आहे. तर त्यासाठी आम्ही डायरेक्ट पातेलं जेव्हा हे म्हणजे सगळं करून झालं आणि झाकण ठेवलं घट्ट आहे, यासाठी मी काय म्हणतात ते आपण जे कुटतो ते त्याचं ओझं ठेवलं होतं जेणेकरून वाफ निघून नये. आणि मी डायरेक्ट पातेलं नव्हतं ठेवलं. पहिले मी काय म्हणतात
तवा ठेवला आणि त्याच्यावर पातेलं ठेवून छान असं वाफ येईपर्यंत शिजेपर्यंत ठेवलं होतं. आणि नंतर एवढी भूक लागली होती ना, कधी खायला असं झालं होतं, त्यामुळे डिश वगैरे असं काही प्लेटिंग वगैरे झालं नाही, डायरेक्ट खायला सुरुवात केली. पण एक नंबर झाली होती बिर्याणी, नक्कीच ट्राय